नमस्कार, मी संतोष पनाळे. आपण पाहताय लोकाधिकार वार्ता. राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदत दिलेली आहे. राज्यातील महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा या सर्व निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्यायच्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज सादर केला होता की आम्हाला निवडणुका घेण्यासाठी वेळ हवा आहे. त्या अनुषंगाने माननीय सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंतचा वेळ वाढवून दिलेला आहे. ओबीसी आरक्षणाच्या खटल्यांशी संबंधित काही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग होत्या. या याचिकांच्या अनुषंगाने 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कधी होतील या निर्णयामुळे आता त्यामध्ये स्पष्टता आलेली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जगमाल्या बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारले की सप्टेंबर ते जानेवारी इतका वेळ आपल्याला का लागणार आहे. यावर निवडणूक आयोगाने सांगितले की या दरम्यानचा काळ हा सणांचा आहे, त्यामुळे शस्त्रसज्जतेसाठी वेळ लागणार आहे. EVM मशीनची कमतरता आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या या कालावधीमध्ये परीक्षा आहेत आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे हा वेळ वाढवून द्यावा. या सर्व कारणांचा विचार करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला हा वेळ वाढवून दिलेला आहे. यावर स्पष्टता देताना माननीय न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले ही मुदतवाढ शेवटची असेल. आपणास लोकाधिकार वार्ताचे हे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवावे. आपण जर सबस्क्राईब केले नसेल चॅनेलला तर चॅनल सबस्क्राईब करावे व जास्तीत जास्त शेअर करावे. धन्यवाद.